हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रत्येक धर्मामध्ये कर्माला जास्त महत्त्व दिलंय. कर्म ही तुमची ओळख होते, अगदी तुम्ही या जगातून गेल्यावर सुद्धा. म्हणूनच आपल्या हातून नेहमीच नैतिक कर्म घडलं पाहिजे, कारण तीच आपली ओळख आहे. अशाच आशयाची संध्या बेडेकर यांची खूप सुंदर पोस्ट व्हॉट्सअपला वाचनात आली आणि आज तीच पोस्ट तुमच्यासाठी आनंदी कट्ट्यावर शेअर करतेय. काल मी आणि माझी मैत्रीण छाया बाजारात जायला निघालो. समोरच बस उभी होती. म्हटलं चला आज बसने जाऊ. तर मी आणि छाया बसमध्ये चढलो खरं, पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली. आमच्याच बरोबर चढलेली एक बाई खरं तर सहज तिथे बसू शकत होती, पण तिने ती सीट मला दिली. पुढच्या स्टॉपवर पुन्हा तेच घडलं. पुन्हा तिने तिला मिळालेली सीट दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण प्रवासात हा प्रकार 4 वेळा घडला. ही बाई अगदी सामान्य, म्हणजे कुठेतरी मजुरी करून घरी परत जात असावी असा अंदाज एकंदर तिला बघून येत होता. बसमध्ये चढताना ही बाई माझ्याबरोबर मागे होती. तिला बघून मी आपली पर्स सांभाळतच बसमध्ये चढले होते. आता शेवटच्या स्टॉपवर आम्ही सगळेच उतरलो. तेव्हा उत्सुकता म्हणून मी त्या बाईंशी बोलले. त्यांना विचारलं की प्रत्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्याला का देत होतात? तेव्हा ती म्हणाली, काकू, मी शिकलेली पडलेली नाही हो, अशिक्षित आहे मी. एका ठिकाणी काम करते, माझ्या परिवाराला थोडा बहुत हातभार लावते. माझ्याजवळ कोणाला द्यायला काहीच नाही, ज्ञान नाही, पैसा नाही. मग तेव्हा मी हे असंच रोज करते आणि हेच मी सहज करू शकते. दिवसभर काम केल्यानंतर अजून थोडा वेळ उभं राहणं मला जमतं. काकू, तुमचे पाय दुखत असावे हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी तुम्हाला माझी जागा दिली. तुम्ही मला थँक्यू म्हणालात ना, मला त्यात खूप समाधान मिळालं. कोणाच्या तरी मी कामी आले त्याचं. असं मी रोज करते, माझा नियमच आहे तो, आणि रोज आनंदानं घरी जाते. तिचं उत्तर ऐकून मी थक्कच झाले. तिचे विचार, तिची समज बघून या बाईला अशिक्षित म्हणायचं का, हा प्रश्न मला पडला. कोणाकरता काहीतरी करायची तिची इच्छा, ती पण स्वतःची परिस्थिती अशी असताना मी कशा रीतीनं मदत करू शकते, त्यावर तिने शोधलेला उपाय बघून मला तिच्यापासून पर्स सांभाळायचा माझा प्रयत्न आठवला आणि मला माझीच लाज वाटली. आज या बाईनं मला खूप गोष्टी शिकवल्या. स्वतःला हुशार, शिक्षित समजणारी मी तिच्यासमोर खाली मान घालून स्वतःचंच परीक्षण करू लागले. किती सहज तिने तिच्या समाधानाची व्याख्या सांगितली. देव हिला नक्कीच पावला असणार. मदत ही खूप महाग गोष्ट आहे, कारण मनाने श्रीमंत असणारे लोक खूप कमी असतात. सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यावर गॉगल, 4 इंग्लिशचे शब्द येणं म्हणजे सुशिक्षित का? हीच माणसाची खरी ओळख का? मोठं घर, मोठी कार म्हणजे मिळालेलं समाधान का? कोण तुम्हाला केव्हा काय शिकवून जाईल आणि तुमची धुंदी उतरवून जाईल सांगता येत नाही. या बाईच्या संगतीनं माझे विचार स्वच्छ झाले. म्हणतात ना, कर्म से पहचान होती है इंसानों की, वरना महंगे कपडे तो पुतले भी पहनते हैं दुकानों में. उत्तम विचारांनी केलेलं उत्तम कर्म हे नक्कीच आपल्याला समाधान देणारं ठरतं आणि त्यामुळेच आपलं जगणं आणखी आनंदी होतं. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.